राम राम मंडळी, कसे आहेत सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आता वाजले 10, म्हणजे 9:45 वाजले आता. आणि वीर गेलेला आहे ट्युशनमध्ये. 9 ते 10 ट्युशन होती त्याची. तर आज आहे संडे, आणि संडेच्या दिवशी सुट्टी असते सगळ्यांना. त्याला पण सुट्टी, पण मग त्याला ट्युशन होती, त्या ट्युशनमध्ये गेलेला आहे तो. तर काल जो संध्याकाळी व्हिडिओ टाकला होता मी, त्याच्यावरती एक दादांनी, म्हणजे सगळेच व्हिडिओला कमेंट चांगल्या होत्या, पण एक दादांनी खूप छान कमेंट केली आहे. ते त्यांनाच विचारलं आहे मला का तुम्ही कितवीत असताना तुमचे आईवडील वारलेले? तर मी तेव्हा आहे ना 4थीत होती दादा, माझे आईवडील वारले तेव्हा. आणि तेव्हा मी 6 महिन्याचीच परीक्षा दिली होती फक्त, कारण डिसेंबर महिन्यामध्ये वारलेले माझे आईवडील. तर तरी पण कसं बस मी 9वीपर्यंत शिकले आईवडील वारल्यानंतर पण, कारण आम्ही एकच नव्हते, आम्ही 4 बहिणी होत्या. आणि माझ्यापेक्षा माझ्या बहिणी न सगळ्या लहान होत्या, आणि भाऊ पण लहानच होता. तर मग आणि आमच्या मोठ्या आईनं वागवलं आम्हाला आईवडील वारल्यानंतर. तर मग कसं राहतं, शेवटी आईवडील तर आईवडीलच राहतं आपले. ते आपल्याला शिकवण्यासाठी काही पण कष्ट करू शकतात, पण आईवडील वारल्यानंतर आपला विलास कुठून जातो. तर त्या दादांनी मला सांगितलं की तुमच्या मुलामध्ये तुमचं स्वप्न पूर्ण करा. तर हा दादा, तेच करायचं आहे मला. माझ्या मुलाला खूप शिकवायचं आहे मला, आणि तो जर जर नोकरी मिळवली त्यांना, तर माझं स्वप्न खरंच पूर्ण होऊन जाईल. तर तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार केला, त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. तर आता येईल वीर ट्युशनवरून. तर तुमचा मला असं सपोर्ट राहू द्या, आणि व्हिडिओला लाईक, शेअर पण, कमेंट पण करत जा. तर धन्यवाद. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.